मी अरुण खोडके, शिवचिंतन, सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि हुसेन खान यांच्यामध्ये एलगिंद या ठिकाणी लढाई झाली. एलगिंद हे ठिकाण कर्नाटकमध्ये आहे. त्याविषयी कागदपत्रामध्ये माहिती सापडती ते अशी: हंबीरराव आला. त्याच्याबरोबर लहानशी फौज होती. तीच वरती मियानाच्या फौजा चालून गेल्या आणि लिंगसागराजवळ येलबुर्गा येथे सामना झाला. मियाना शरीर करून जबरज कजाक व विशेष हंबीराजवळ सरंजाम होता. मियानाची जमियात मोठी असे असता हंबीररावाने वीज चकाकता अंधाकार दूर करून शुद्ध उदक धारा नजरेत येते तद्वत सैन्यामध्ये कल्लोळ होऊन खानाच्या लोकांना रस्ता देऊन जसे वेणीचे केस दुभांग करून स्त्री वेणी घालते तशा रीतीने हंबीररावाने हत्यार चालवताच फळी फुटून दुभांग केले. शेकडो मनुष्य जाता येता मारिले. खान नामोहरम होऊन पळू लागला. त्यास धरून आणले. सरंजामसुद्धा सर्व लष्करी पाडाव करून आणले. हंबीररावकडील फक्त 50 लोक जखमी झाले. हे वर्तमान विजापूर गेल्यावरती तिकडून मियाना सोडवण्यासाठी आणखीन फौज चालून आली. हे वर्तमान ऐकून धनात जाधव हंबीररावच्या मदतीस धावून आले. मग चहूकडून लांगडे तोड करून बेजार करून दिले. मुक्कामी छापा झाला. चालत्या मार्गी लांगडे तोड वक्रासारखे पाडाव करावे याप्रमाणे विजापुरी फौजेपर्यंत पोचेपर्यंत गलबत करून दिली. आईस लेकरू लेकरास आई ओळखेना. जीव वाचला तरी काही मिळेल म्हणून पळावे मनास वाटले. पुन्हा लढाई वाट घालू नकोस असे अंतःकरणास म्हणावे असे पराक्रम केले. बहुत काय बोलणे राम.